नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज मसाला कचोरी बनवणार नाही, तर त्यासाठी कोथिंबीर घेतली, एवढी 2-3 मिरच्या घेतल्या, किंवा वाटाणा आहे, 2 बटाटे शिजवून घेतले की सोलून, 1 वाटी मैदा आहे आणि या वाटीनं 2 वाट्या पीठ आहे. तर मी आता वाटाणा जरा गरम करून मिक्सरमध्ये काढते. तर ही वाटाणा मी जरा हलकासा भाजून घेते. आपल्याला काही वाटाणा जरा व्हायचा गवळा भाजून घ्यायचा आहे. जरा थंड करून मिक्सर लावायचा, घरभरा भाज काढून घ्यायचा. म्हटलं कधीतरी बदल करावा, रोज भाकरी कोरड्यासच खायचं आहे, म्हटलं आज मसाला कचोरी करावा. आता आपलं भाजलाय वाटाणा, जरा थंड करायला काढते मी. जरा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये काढते. तर आता ही वाटाणा मी मिक्सरमध्ये जरा गबरा काढते. धना बडीशेपू काय घालत नाही मी, धना बडीशेपू मसाला घरचा काढून ठेवलेला आहे, त्यात मसाला भाजताना मी टाकणार आहे. आता ही मसाला करून घेते मी. एक 2-3 मिरच्या चिरून घेतली मी आता बारीक. आपल्याला मसाला बनवायचा आहे. कोथिंबीर चिरून घेतली. जरा हिंग टाकते. आता मी कढीपत्ता टाकते. तर जिऱ्याचे 1-2 दाणे टाकते. मोहरीचे 1-2 दाणे टाकते. जिरं मोहरी अगोदरच टाकलं ना, लय ताळताळ उडतं. मग जरा आदिवासी मिरची कढीपत्ता ती पण उडतेच, पण आता तुमचं तर भाजलंच पाहिजे ते ना. आता हे आपण वाटाण्याचं घरभर काढलंय ना, यात टाकून घेऊया. तर आता हळद पण टाकून घेते. आणि आपला मसाला आहे सगळा, धन, बडीशेपू, जिरं,
हे सगळं मिक्स गरम मसाला मिक्स करून ठेवलेला आहे वाटून आपला घरगुती आणि जरा तेल टाकते मी चांगलं शिजायसाठी. आता ही बटाटे मी कुस्करून टाकते. आता ही चवीपुरतं मीठ बी टाकते. तर आता ही कोथिंबीर बी टाकून घेते वरून. ही मैदा आता मी चाळून घेतला आणि हे पीठ पण चाळून घेते. लावाय पुरतं एवढं पीठ ठेवते मी वर. तर आता मी आता एक टोपान भरून तेल टाकणार नाही. त्यात ओवा टाकणार नाही थोडा. तर चवीपुरतं मीठ टाकते. हे सगळं चोळून घेते पीठ. सगळ्याला तेल लागलं पाहिजे. तर असं पीठचे असं मुठीत वळलं पाहिजे. असं सगळं तेल लागलं पाहिजे याला. तर थोडं थोडं पाणी घेऊन आता पीठ मळून घेते मी. पीठ आपल्याला एकदम असं मऊसूत मळायचं आहे. आपल्याला लागेल तसंच पाणी घ्यायचं आहे. एकदम वसायचं नाही भाडकीना, पातळ होते. मग जसं मळेल तसं पाणी घ्यायचं. मसाले कचोरी करून एकदा बघा, खाऊन हॉटेलात असते ती नुसती आपल्या
त्याच्या कचोरी असते तर ती वरण मसाला टाकून आपल्याला देते खायला, पण आपल्या घरगुती मसाला टाकून तर मी आता जरा थोडं तेल लावते हाताला. तेल लावून जरा मर्दून 10 मिनिटासाठी ठेवते. जरा भिजलं म्हणजे पुन्हा कचोऱ्या करायच्या. तर आता ही तेल तापाय ठेवले मी, गॅस बारीक केलाय. तर आता ही कणिक आपली चांगली भिजली आहे, एकदम मऊसूत भिजलेले. तर मी आता ह्याचं गोळ्या करून घेते. आपल्याला अशा एवढ्या गोळ्या करायच्या. तर आता ही सगळ्या अशा गोळा करून घेते. तर आता ही लाटी मी अशी एवढी लाटून घेते, एवढी. तर आपल्याला आता ह्यात 1 चमचा मसाला घालायचा आहे, जास्ती नाही घालायचा. आपलं मोदकाला उंड केल्यावर करायचं असं, आणि परत असं करायचं. आणि तमान जरा हलवारी लाटायचं, एवढं लय जोर देऊन लाटायचं नाही. तरी अशा सगळ्या लाट्या लाटून घ्यायच्या. चांगलं आपलं भिजलेलं आहे. कचोरी एकदम टंब फुगणार आहे, खायलाही भारी लागते. ते एकदा करून बघा. आपलं असा गोळा करून घ्यायचा, असा हे दाबून घ्यायचा. असं ते अशा सगळ्या दाब करून घ्यायच्या, दमानच लाटायच्या. तर आता ही आपल्याला तेल चांगलं कढले की नाही कळण्यासाठी थोडं कणिकीचं गुळही टाकून बघायचं. तर चांगलं कढले, आता वर आलंय ती. तर आपण काही कचोरी त्यात सोडून घेऊ. कचोरी आपली एकदम टंब फुगली. आपण आता उलटी करून घेऊया. खायला पण लय भारी लागते द्या. आणि गरम गरम कशाची बी तुमची भाजी असू द्या किंवा काही पण कालवण असू द्या, पण अशी पण पोरांना तोडून खायला दिली तर पण खायला लय भारी लागते. कचोरी म्हणजे कचोरी असते, पुरी काय अशीच कचोरी असते, लाल भडक असते. तर आपल्याला चांगली कडक भाजून घ्यायची आहे. पुरी कशी आपण नरम नरम पुऱ्या काढतो तसं कचोरी नरम काढायची नाही, चांगली भाजून घ्यायची. तर आता मी काढून घेते.
तर आपली कचोरी एकदम टम्म फुगलेली आहे. तर आता या सगळ्या कचोऱ्या मी अशाच काढून घेते.